नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा अशा पद्धतीची मार्केटमध्ये जशी टिफिन बॅग भेटते ना, सेम त्याच पद्धतीने पण हिची साईज खूप मोठी झालेली आहे. म्हणजे टिफिन बॅग म्हणून तुम्ही वापर तर करूच शकता, पण टिफिन बॅगच्या पण अजूनही तर तुमचं सामान ठेवण्यासाठी पण तुम्ही ह्या बॅगेचा वापर करू शकता. आणि हिला आहे ना, आपण वरच्या साईडने एक छोटंसं जिपर पॉकेट पण दिलेलं आहे. याच्यामध्ये बघा माझा पूर्ण हात जातोय, एवढ्या मोठ्या साईजचा आहे ते. तर याची फुल कटिंग आणि स्टिचिंगच मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. आणि ही बॅग ना शिवण्याच्या आधी मी अगोदर आहे ना अशी पेपरवरती स्टॅपलर लावून त्याचं माप काढून प्रॅक्टिस केली होती अगोदर आदल्या दिवशी, आणि मग तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो, तुम्हाला आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडणार आहे, युजफुल वाटणार आहे. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला. तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या आयडियासाठी आपल्याला फक्त एवढे दोनच आयताकृती पीस लागणार आहे. तर याला बघा वरतून मेन फॅब्रिक ठेवलंय, मध्यभागी राईस बॅग ठेवली मी, आणि अस्तरसाठी एक कपडा कट करून घेतलेला आहे. आता अगोदर तुम्हाला मी राईस बॅगचं माप सांगते, कारण की हेच माप आपलं फायनल मेजरमेंट असतं. तर याची लांबी घेतलेली आहे बघा मी 27 इंच, आणि रुंदी घेतलेली आहे 14 इंच. ठीक आहे. तर 14 बाय 27 इंचचा हा एक पीस आहे, आणि यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे. आणि दुसरा जो पीस आहे त्याचं मेजरमेंट वेगळं आहे. तर बघा इथे मी राईस बॅगचं माप सांगते. याची रुंदी आहे 11 इंच आणि लांबी आहे 30 इंच. ठीक आहे. म्हणजे 11 बाय 30 इंचचा हा एक आयताकृती पीस आहे, आणि यावरती पण आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची. स्क्रीनवरती पण तुम्हाला माप दिलेली आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दोनही पार्टवरती आपण तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे, आणि हे दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे याचं माप सांगते, कारण की याला आपल्याला झीप अटॅच करायची. तर जिकडनं आपली लांबी आहे बघा 27 इंच, त्या साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे मी 27 इंचची झीप घेतलेली आहे, आणि झीप दोन्ही कडेला थोडी थोडी वाढव घेतलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला एक अशी 1 इंच रुंदीची पट्टी ठेवून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपली झीप आहे ती अगदी फिनिशिंगमध्ये स्टिच व्हावी. त्यासाठी हे ऑप्शनल आहे, तुम्हाला ही पट्टी लावायची असेल तर लावा, नसेल लावायची तर नाही लावली तरी चालेल. ठीक आहे. आणि आतल्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला ती टर्न करून घ्यायची, आणि यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची आहे, म्हणजे झीप अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली स्टिच होते. आता जी वाढव पट्टी आहे ती आपल्याला अशी डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने. ठीक आहे. आणि वरच्या साईडने अजून एक मी फिनिशिंगची टीप आहे ती देऊन घेत आहे. तर बघा किती फिनिशिंगमध्ये आपली ही झीप आहे ती स्टिच झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 रनर वाहून घ्यायचं आहे, एक या साईडने एक त्या साईडने. तर बघा 2 रनर वाहून घेतलेले आहे मी, एक्स्ट्राची झीप कट करून घेतली. ठीक आहे. या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला वरतून एक पॉकेट लावायचं आहे. तर त्या पॉकेटसाठी बघा मी इथे 10 बाय 6 इंचाचा क्विल्टेड पीस रेडी केला आहे. याला फक्त राईस बॅग लावलेली आहे आतून, अस्तर नाही लावलं. तर कोणत्याही एका साईडने आपल्याला लांबीनुसार 2 इंचावरती इथे मार्क करायचं, आणि 6 इंचाची झीप घ्यायची आहे. तर अस्तर आणि क्विल्टेड पीस आहे तो मी सोबतच कट केला, आणि हा अस्तर आहे तो आपल्याला वरतून ठेवायचा आहे झीपच्या रॉंग साईडने. अगोदर मी झीप स्टिच करते, आणि नंतर परत हा अस्तरचा कपडा ठेवून घेते, आणि परत स्टिच करून घेतलं. आता बघा टर्न केल्याच्या नंतर अस्तरचा कपडा आपला आतल्या साईडने जाणार आहे, आणि झीप पण आपली फिनिशिंगमध्ये स्टिच होणार आहे. आता राहिलेला अस्तर पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे, आणि एक्स्ट्राचा कपडा आहे अस्तरचा तो आपण कट करून घेऊ. ठीक आहे. आणि वरती जो 2 इंच कट केलेला पार्ट आहे ना, तो पण आपल्याला या पद्धतीने स्टिच करायचा आहे. अगोदर मी कापडच स्टिच करते, आणि मग झिपच्या रॉंग साईडने अस्तरचा कपडा ठेवून स्टिच करून घेत आहे. आणि टर्न केल्याच्या नंतर बघा ते किती फिनिशिंगमध्ये दिसत आहे. आता इकडचं पण राहिलेलं अस्तर आहे ते आपण स्टिच करून घेतलेलं आहे, आणि एक्स्ट्राचा जेवढा अस्तरचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊ. आता इकडनं वरतून आहे ना आपल्याला पायपिंग करायची, जिकडं 2 इंच आहे जिकडनं त्या साईडने. तरी ते 2 इंच 1.5 ते 2 इंचाची स्ट्रीप घ्या तुम्ही, आणि तिची आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. आता या पॉकेटला आपल्याला सेपरेट अस्तर लावलं असतं तर आपले वरतून 2 पॉकेट झाले असते, एक झिपर आणि एक विदाऊट झिपर. पण मी अस्तर लावायचं विसरले, किंवा तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आता बघा हा जो 27 इंच लांबीवाला पार्ट होता ना, त्याचा मी इथे सेंटर मार्क केला, आणि पॉकेटचा पण सेंटर मॅच केला, आणि बॉटमपर्यंत आपल्याला पॉकेट ठेवून घ्यायचं आहे, आणि 3ही बाजूने स्टिच करायचं आहे. आता मी 4ही बाजूने करणार आहे, कारण की वरच्या साईडने मी अस्तर नाही लावलं ना झिपर पॉकेटला, त्यामुळे नाही तिथे आपले 2 पॉकेट तयार झाले असते. पण या पद्धतीने आपण ही पॉकेट स्टिच करून घेऊ. तुम्ही हे जे झिपर पॉकेट आहे ना त्याला सेपरेट अस्तर लावून घ्या, म्हणजे तुमच्या वरतून 2 पॉकेट तयार होतील. ठीक आहे.
तर या पद्धतीने आपण या अगोदर तिन्ही बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला आहे ना ही पॉकेट दाखवते केवढं मोठं झालं आहे. बघा इकडचं एवढं मोठं झालं आहे, पण जेव्हा मी झिप ओपन केली तेव्हा कळलं की दोन्ही एकच आहे, त्यामुळे मी इकडचं पण आता बंद करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्या वरती एक झिपर पॉकेट रेडी झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे बेल्ट लावून घ्यायचे. तर बेल्टसाठी मी इथे रेडीमेडच बेल्ट घेतलेले आहेत ब्लॅक कलरचे. याची रुंदी 1 इंच आहे आणि लांबी मी इथे घेतलेली आहे 51 इंच. ठीक आहे, आणि रुंदी याची 1 इंच आहे. तुम्ही कापडाचे पण बनवून घेऊ शकता जर तुमच्याकडे रेडीमेड बेल्ट नसतील तर. आणि ते आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायचे. तर सेंटरपासून आपल्याला 2.5 इंच इकडे आणि 2.5 इंच तिकडे अशी मार्किंग करायची आणि तिथेच आपल्याला बेल्ट स्टिच करायचं आहे. वरती पण बघा मी सेंटरपासून 2.5 इंच इकडे 2.5 इंच तिकडे मार्किंग केली आणि टाचणी लावून घेत आहोत आपण. आणि टाचणी लावूनच घ्यायची मैत्रिणींनो शक्यतो. आणि झिपच्या खाली ना 1 इंचावरती आपल्याला इथे मार्क करायचं आहे. म्हणजे एवढा बेल्ट आपल्याला इथपर्यंतच स्टिच करायचा आहे, पूर्ण कडेपर्यंत नाही स्टिच करायचा. ठीक आहे, आता जशी इकडनं आपण टाचणी लावून घेतली बेल्टला, दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला बघा या पार्टचा अगोदर माप सांगते. 11 इंच रुंदी आणि 30 इंच लांबी आहे. ठीक आहे, आता जिकडनं लांबी आहे तिकडनं कडेपासून 8 इंचावरती इथे मी मार्क करत आहे. बघा इकडनं पण 8 इंचावरती मार्क करून घेत आहे. ठीक आहे, आता हे जे अंतर उरलेलं आहे ना हे आहे आपलं 14 इंच, जी की आपली उंची आहे. ठीक आहे, 14 इंच. आता याचं पण मी सेंटर काढून घेत आहे आणि सेंटर काढण्यासाठी सरळ इंच टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा. आणि इकडची जी रुंदी आहे ती आपली 11 इंच आहे ना, तर ह्याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. तर 11चा सेंटर येतो 5.5, तर 5.5 इंचावरती मी इथे मार्क करत आहे. आणि ही सेंटरची लाईन आहे ना ती आपण अगोदर ड्रॉ करून घेऊ, कारण की याचं मेजरमेंट आपल्याला लागणार आहे त्यासाठी. आणि इकडेपासून 8 इंचावरती मार्क केलं तर तिथे पण लाईन ड्रॉ केल्या. आता इथे बघा सेंटरपासून 2.5 इंच इकडे 2.5 इंच तिकडे आपण ही बेल्टची मार्किंग करून घेत आहोत आणि वरतून खाली इकडनं 1 इंचावर. ठीक आहे, म्हणजे कडेपर्यंत आपण स्टिच नाही करत आहोत बेल्ट त्यासाठी. आणि बेल्टची पण मार्किंग आहे ती मी इथे करून घेतलेली आहे. आता इकडनं बघा मी इथे रफली तुम्हाला मार्किंग करून दाखवते. इकडं आपला बेल्ट येणार आहे इथपर्यंत. इथे पण सेंटरपासून 2.5 इंच माप लिहून दाखवत होते, पण ते काय कापडावरती दिसत नाही एवढं. पण हरकत नाही, मी तुम्हाला व्हॉइसवर देऊन पण सांगितलेलं आहे आणि स्क्रीनवरती पण दिलेलं आहे. बघा इथे वरतून खाली 1 इंचावरती बेल्टची मार्किंग केली, तशीच आपण तिथे टाचणी लावली आणि या पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत. तर चला, मी जशी टाचणी लावली तसंच हा बेल्ट स्टिच करून घेते. तुम्हाला अगदी प्रॉपर मेजरमेंट कसं काढायचं बेल्टचं ते पण सांगितलेलं आहे. आता हे स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते आपण स्टिच करून घेतलेले आहे. या साईडचा पण बेल्ट आपण स्टिच करून घेतलेला आहे या पद्धतीने. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूचा सेंटर काढून घ्यायचा आहे. म्हणजे जिकडनं बेल्ट आपण बॉटमपर्यंत स्टिच केले ना त्या बाजूचा सेंटर काढला म्हणजे ही बॉटमची साईड आहे आपली. आणि इकडनं पॉकेटच्या खाली जो सेंटरचा मार्क आहे ना तोच आपल्याला त्या सेंटरला सेंटर मॅच करायचा. आणि या पद्धतीने ही बॉटमची साईड आहे ते अगोदर टाचणी लावून सिक्युअर करून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे ते. आणि असंच मी ना स्टॅपलर लावून पेपरवरती अगोदर खूप प्रॅक्टिस केली होती आणि मग डायरेक्ट कापडावर घेतलं. आणि बघा इकडनं स्टिच करताना फोल्ड केलं बरोबर ती जी 8 इंचावरची लाईन होती ना आपली ती बरोबर इथपर्यंत येत आहे बघा. म्हणजे हा कपडा आपण फोल्ड केल्याच्या नंतर. ठीक आहे, बघा ते आता तुम्हाला असं दिसणार आहे बॉटमच्या साईडने आपण टाचणी लावल्याच्या नंतर. आता त्यानंतर झिपचा पार्ट आहे ना तिकडच्या साईडचा पार्ट आपण अगोदर टाचणी लावून घेऊ. तर बघा इकडनं हा झिपवाला पार्ट आहे ना, तर इकडची रुंदीची बाजू आहे ना तिच्या अगोदर मी सेंटर काढला. इथं वर तिथं ऑलरेडी सेंटर आपला मार्क आहे. ठीक आहे, आता हा सेंटर आणि झिपचा सेंटर आपल्याला मॅच करायचा आणि इथे आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे. आणि टाचणी लावूनच घ्यायची मैत्रिणींनो शक्यतो, कारण की मग स्टिच करायला सोपं जातं. माझा बेल्टमध्ये राहिला होता, मग मी तो बेल्ट बाहेर काढला आणि परत टाचणी लावून घेतली. ठीक आहे, आणि बघा झिप आपल्याला अशा पद्धतीने टर्न करायची आहे, म्हणजे इथपर्यंत आपला हा टॉपचा पार्ट आहे तो असणार आहे. आणि हे बाहेरच्या बाजूनेच आपली पायपिंग येणार आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीनेच टाचणी लावून घेणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत. आणि कुठेही कपडा आपल्याला कमी जास्त होत नाही. तुम्ही जर ह्याच मेजरमेंटनुसार घेतलं तर तुम्हालाही कुठेही कपडा कमी जास्त होणार नाही. ठीक आहे, आता राहिली उंचीची बाजू, तर तिथे पण आपण एक टाचणी लावून घेऊ. ठीक आहे, अगोदर मी बॉटमला टाचणी लावली, नंतर टॉप पार्टला टाचणी लावली. आता उंचीच्या साईडने टाचणी लावून घेत आहोत. तर चला आता हे स्टिच कसं करायचं ना ते पण मी तुम्हाला डायरेक्ट शिलाई मशीनवरती दाखवते, म्हणजे तुम्हाला स्टिचिंग कशी करायची त्याला पण कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता बघा जिथं पॉकेट लावलेलं आहे त्या सेंटरपासूनच आपण स्टिचिंग करायला सुरुवात करत आहोत बघा, इथपासूनच.
आणि सिंपल जशी टाचणी लावली ना त्यावरतीच आपल्याला स्टिच करायचं आहे. मध्ये मध्ये येणारी जर सुई खाली येणारी टाचणी असेल ना ती लगेच तुम्हाला काढून टाकायची आहे आणि कॉर्नरमध्ये आल्यावरती सुई कॉर्नरमध्ये गुंतवायची आणि मग हा कॉर्नर टर्न करायचा, म्हणजे व्यवस्थित अशी आपली स्टिचिंग आहे ती येते. आणि झिपवाला पार्टचा पण बघा अशा पद्धतीने कॉर्नरवरती आलो, सुई कॉर्नरला गुंतवायची आणि मग टर्न करायचं आणि खूप इझिली स्टिचिंग करता येते मैत्रिणींनो. ठीक आहे. आणि एकदा स्टिचिंगला सुरुवात केली ना आपण जिथून तिथपर्यंत येऊपर्यंत आपल्याला ही स्टिचिंग बंद नाही करायची, कंटिन्यू तिथपर्यंत आपली ही स्टिचिंग आहे ती येणार आहे बघा. म्हणजे स्टार्टिंगला आपण सुरुवातीला जे छोटं पॉकेट लावलं ना त्याच्या सेंटरपासूनच स्टिच करायला सुरुवात केली होती आणि परत तिथपर्यंतच आपल्याला स्टिचिंग करत करत यायचं आहे कंप्लीट करत. बघा इथपर्यंत इथूनच सुरुवात केली होती आपण. तर या पद्धतीने आपण ही सिक्युअर करून घेतलेली जी टाचणी होती ती काढून टाकली, स्टिचिंग आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो चारही साईडने आपली जी स्टिचिंग आहे ती कंप्लीट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला यावरती पायपिंग पण करून घ्यायची. तर पायपिंगसाठी मी इथे ना 9 इंची पट्टी घेतलेली आहे 1 इंचची आणि हिला जोड पण देऊन घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला फोल्ड करण्याची गरज पडत नाही कुठेही. या पट्टीला डायरेक्टली आपण ती स्टिच केली तरी पण चालतंय. तरी तुम्हाला याची रुंदी दाखवते मोजून. बघा 1 इंच आहे आणि लांबी टोटल 80 इंच आहे, कारण की मी बरोबर आपण इथून जोडायला सुरुवात करूया फ्रंट साईडने. तर या पद्धतीने आणि हिला डबल फोल्ड करण्याची गरज नाही पडत 9 इंच पट्टीला, कारण की तिचे धागे वगैरे निघत नाही. आणि अशा पद्धतीनेच आपल्याला हिची स्टिचिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला पण अशा पद्धतीचं नॉन पाहिजे असेल तर 9356069506 ह्या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करून घेऊ शकता, तुमची ऑर्डर बुक करू शकता. नॉनसाठी असू द्या, तुम्हाला बॅग पाहिजे असेल कोणती तिच्यासाठी ऑर्डर द्यायची असेल तरी पण तुम्ही मला 9356069506 या आपल्या व्हॉट्सअप मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता. ठीक आहे. आणि बघा 9 इंचचे धागे निघत नाही, त्यामुळे आपल्याला पायपिंगला डबल फोल्ड करण्याची गरज पडत नाही ना, मग ते अगदी इझिली आपली पायपिंग आहे ती कंप्लीट होत आहे. आणि कॉर्नरवरती आलं ना, फक्त कॉर्नर आहे ना थोडंसं आपल्याला टेस्टरच्या मदतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंगमध्ये ते कॉर्नर स्टिच होतील पायपिंगचे त्यासाठी. ठीक आहे. आणि खूप सुंदर अशी आपली मार्केट स्टाईल, म्हणजे खूप मोठ्या साईजची टिफिन बॅग तर नाही म्हणू शकत आपण हिला, पण मोठ्या साईजची तुम्ही शॉपिंग बॅग म्हणून पण हिचा वापर करू शकता. या पद्धतीची बॅग डिझाईन शिवून तयार होते आणि मी तुम्हाला पायपिंग पण करून दाखवलेली आहे. आणि इकडं आलं एक्स्ट्राचा कपडा कट केला 9 इंच आणि ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे. आणि मध्ये मध्ये राहिलेले टाचणे असतील त्या काढून टाकायच्या. तर चला लुक दाखवते. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो किती सुंदर अशी आपली पायपिंग केल्याच्या नंतर ही बॅग डिझाईन आहे ती दिसत आहे. आणि अगदी रेडीमेड स्टाईल मार्केट स्टाईल आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झालेली आहे बघा. आणि इकडच्या साईडचा बेल्ट पण आपला इथपर्यंत आहे आणि पुढचा पण बॉटमपर्यंत आहे, त्यामुळे अगदी फिनिशिंगमध्ये आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला आतली साईड खोलून दाखवते. बघा किती फिनिशिंगमध्ये आपली बॅग डिझाईन तयार झाली आहे. बघा आतून पण कुठले थ्रेड वगैरे दिसत नाही, कारण की आपण बाहेरच्या साईडने पायपिंग केली, त्यामुळे आतल्या साईडने स्पेस भरपूर असा मोठा आहे. याच्यामध्ये तुम्ही टिफिन ठेवू शकता, बॉटल ठेवू शकता, आणखी इतर प्रोडक्ट पण ठेवू शकता, कारण की याची म्हणजे खूप मोठ्या साईजची झालेली आहे बघा. आणि त्याचबरोबर आपण इकडनं एक वरतून झिपर पॉकेट पण दिलेलं आहे, जे की एवढ्या मोठ्या साईजचं आहे, आपला हात जातोय एवढ्या मोठ्या साईजचं आहे बघा. या पद्धतीने म्हणजे भरपूर मोठ्या साईजचं आहे आपलं हे पण पॉकेट. याच्यामध्ये तुम्ही तुमचं छोटं मोठं सामान आहे ते आरामात ठेवू शकता. ठीक आहे. आता सध्या तरी मी याच्यामध्ये काहीच सामान ठेवलेलं नाही, तरी तुम्हाला याचा प्रॉपर शेप आहे तो कळत असेल. आता याचं आहे ना शिवून तयार माप कितीची तर बघा 11 इंच याची रुंदी आहे टॉपची, आणि इकडची 7.5 11 आणि उंची आहे 14 इंचाची उंची आहे. अशा पद्धतीची खूप सुंदर अशी मार्केट स्टाईल आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झालेली. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.